तर नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो। जे आपण कॉलेज प्रिव्ह्यूची प्लेलिस्ट चालू केलेली आहे तिलाच पुढे कंटिन्यू करत आज आपण एक गव्हर्नमेंट कॉलेज घेतलेलं आहे। ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचं गव्हर्नमेंट कॉलेज। आज आपण त्याचं पूर्ण कॉलेजमध्ये किती ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचचा किती कट ऑफ लागतो व त्या ब्रांचचा किती इंटेक आहे, प्लेसमेंट कसं आहे, कॅम्पस कसा आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि फी स्ट्रक्चर कसं आहे ते पण बघणार आहोत। तर चला तर मग सुरू करूया। सर्वात पहिले हे कॉलेज कुठं आहे, ते कराडमध्ये कॉलेज आहे आणि आता पंचनगरमध्ये आहे, विद्यानगर कराड सातारा डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामध्ये कॉलेज आहे। तर इथून कराड रेल्वे स्टेशन जवळच आहे, अप्रॉक्सिमेटली म्हणजे 4 किलोमीटरच्या आसपास कराडचं रेल्वे स्टेशन आहे। तिथून तर तुम्ही MRTC म्हणजे आपल्या बसनी पण जाऊ शकता। इथून अराउंड 3 ते 4 किलोमीटर बस स्टँड सुद्धा कराडचं बस स्टँड आहे। हे झालं तुम्हाला कॉलेजला येण्या आणि जाण्यासाठी लागणारं ट्रॅव्हलिंगसाठी तुमचे सपोर्ट। त्यानंतर कॉलेजचा रिव्ह्यू। आता कॉलेजचं पूर्ण नाव काय आहे, तर कॉलेजचं पूर्ण नाव आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, त्यालाच म्हणतात GCEK। हे इस्टॅब्लिश 1960 म्हणजे खूप जुनं कॉलेज आहे। गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे। म्हणजे या कॉलेजचा कॉलेज पुण्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं, म्हणजे सावित्रीबाई फुलेच्या अंडर येतं, पण या स्वतःचा काही रिझल्ट लागतो, स्वतःचा कट ऑफ असतो, म्हणजे स्वतःचे पेपर स्वतः कॉलेज काढतं। हे सर्व ऑटोनॉमस कॉलेजचे फॅसिलिटी असतात। ओके, त्यानंतर वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज इन मोस्ट रेप्युटेटेड गव्हर्नमेंट कॉलेज इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रात खूप जुनं कॉलेज आहे आणि खूप मोस्ट म्हणजे टॉपचं कॉलेजपैकी एक कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज कराडचं कॉलेज आहे। त्यानंतर या कॉलेजमध्ये किती ब्रँचेस आहेत, तर या कॉलेजमध्ये 5 ब्रँचेस आहेत, जसं की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अशा 5 ब्रँचेस या कॉलेजमध्ये आहे। व या 5 ब्रँचचा किती इंटेक आहे, तर बघा प्रत्येकीच्या पेपराची ब्रँचचा इंटेक 60 आणि 60 आहे। म्हणजे कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज आहे म्हणून जास्त इथे इंटेक नसतो, तर 5 ब्रँचचा 60चा इथे इंटेक आहे। म्हणजे कोणत्याही ब्रँचमध्ये गेले तर फक्त 60च विद्यार्थी तुम्हाला तिथे दिसणार। त्यानंतर आता कोणत्या ब्रँचचा किती कट ऑफ लागतो, कास्ट नुसार सगळ्या ब्रँचचा आपण कट ऑफ बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले इंजिनिअरिंगचा किती कट ऑफ लागतो। होम युनिव्हर्सिटी म्हणजे बघा, होम युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे, तर ओपनचा कट ऑफ लागतो 94.99%। SC म्हणजे बघा, जी सोडून तुम्हाला ओपन दिसेल इथे SC दिसेल, ST, VJS इथे NT1, इथे NT2, NT3 आणि ESBC इथे TFWS आणि इथे EWS। फर्स्ट सोडलं तर ते जनरलचा G असतो। ओके, आणि त्याच्यानंतर तुमची कास्ट असते। ओके, तिचा कास्टचा कट ऑफ दिलेला असतो। तर बघा, ओपनचा कट ऑफ लागतो 94.99%, SCचा कट ऑफ लागतो 87.32%, ST साठी लागतो 66.38%, VJSचा कट ऑफ लागतो 92.9%, तर NT1चा लागतो 94, NT3चा लागतो 90%, तर OBCचा लागतो 94, SBC लागतो 94.7, तर TFWSचा लागतो 94.64% आणि TFWSचा कट ऑफ लागतो 91.6%। इतका कट ऑफ लागतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा। त्यानंतर कोणती ब्रँच आहे, त्यानंतर इथे सिव्हिल ब्रँच। तर सिव्हिल ब्रँचचा कट ऑफ लागतो ओपनसाठी लागतो 94%, SC साठी लागतो 84%, त्यानंतर STचा कट ऑफ लागतो 66%, VJSचा कट ऑफ लागतो 91%, NT1चा कट ऑफ लागतो 87%, NT2चा कट ऑफ लागतो 92% आणि OBCचा कट ऑफ लागतो 92%, SBCचा कट ऑफ लागतो 93, TFWSचा लागतो 95। म्हणजे ओपनच्या कट ऑफ पेक्षा 1 किंवा 2% TFWSचा कट ऑफ जास्त असतो। तर इथे बघा, ओपनचा कट ऑफ आहे 94, तर TFWSचा कट ऑफ आहे 95, तर EWSचा कट ऑफ लागतो 86%। ओके, त्यानंतर आता बघणार आहोत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आपलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉरी, तर ती ब्रँच सेकंड नेक्स्ट ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग। तर या ब्रँचचा किती कट ऑफ लागतो ते बघूया। तर या ब्रँचचा कट ऑफ लागतो ओपनसाठी 96%, SC साठी 88%, ST साठी लागतो 64, VGS साठी लागतो 89, तर NT1 साठी लागतो 83%, तर NT2 साठी लागतो 94%, तर OBC लागतो 96%, तर SBC साठी लागतो 96%, TFWS साठी लागतो 96.75, तर EWS साठी लागतो 93.56। हे मला जे दिसतंय ते डिफेन्स आणि PWD म्हणजे जर तुम्ही अपंग असाल तुमच्यासाठी 29 कट ऑफ आहे, आणि तुम्ही जर डिफेन्स बॅकग्राऊंडचे असाल तर तुमच्यासाठी 94.18% इतका कट ऑफ लागतो। तर त्यानंतर येते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी।
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचचा कट ऑफ लागतो ओपनसाठी 97, तर SC साठी लागतो 91, ST साठी कट ऑफ लागतो 74. म्हणजे ST आणि SC चा कट ऑफ बाकीच्या कास्टनुसार ST चा कट ऑफ खूपच कमी असतो आणि त्याच्यापेक्षा थोडा हाय कट ऑफ असतो SC कॅटेगरीचा. त्यानंतर इथे VGS मध्ये 93, NT1 चा कट ऑफ लागतो 95, NT2 चा कट ऑफ लागतो 96 आणि NT3 चा कट ऑफ लागतो 95 आणि OBC चा कट ऑफ लागतो 97 पॉईंट समथिंग. तर SBC चा कट ऑफ लागतो 97.25 पर्सेंटाईल, TFW चा कट ऑफ लागतो 97 आणि EW चा कट ऑफ लागतो 95.23 पर्सेंटाईल. तू म्हणत असाल हा कट ऑफ कुठून आणला तू? हा कट ऑफ मागच्या वर्षीच्या म्हणजे 2025च्या CETच्या कॅप 1, कॅप 2 आणि कॅप 3 चा कट ऑफ आहे. हा कॅप 1 चा कट ऑफ लागलेला पूर्ण कट ऑफ आहे. त्यानंतर कॅप 2 चा आणि कॅप 3 मध्ये थोडी खालीवर झाला असेल कट ऑफ, पण हा कॅप 1 चा कट ऑफ आहे. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन CET सेलच्या तिथून कट ऑफ डाउनलोड सुद्धा करू शकता. तर त्याच्यानंतर नेक्स्ट ब्रँच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ लागतो 95.64 पर्सेंटाईल, SC साठी लागतो 88.2 पर्सेंटाईल, ST साठी लागतो 45 पर्सेंटाईल. बघा ST चा कट ऑफ खूपच कमी आहे. त्यानंतर VGS चा 91 पर्सेंटाईल, NT1 चा कट ऑफ लागतो 90, NT2 चा लागतो 95 पर्सेंटाईल आणि NT3 चा लागतो 95.254. म्हणजे बघा इथे NT3 आणि NT2 चा बघा फक्त कशाचा फरक आहे, फक्त पॉईंटचा फरक आहे. पॉईंटने सुद्धा तुमचं कॉलेज जाऊ शकतं. बघा तर OBC चा कट ऑफ लागतो 94.41 पर्सेंटाईल, तर SBC साठी लागतो 95.12 पर्सेंटाईल, TFW साठी लागतो 96.8 पर्सेंटाईल आणि EW साठी लागतो 89 पॉईंट समथिंग. त्यानंतर बघणार आहोत आता हे झाले कॉलेजच्या 5 ब्रँच होत्या, त्या ब्रँचचा कट ऑफ, त्याचं इंटेक किती आहे. तर आता बघणार आहोत त्याच्या कॉलेजमध्ये फीज किती आहे, ओपनसाठी किती आहे, OBC साठी आणि EBC साठी, ST, TFW या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ आपण कट ऑफ म्हणता फीज बघणार आहोत. तर ओपनसाठी 85 to 90 90,000 इतकी फीज आहे. लॅक नाही, कमी आहे त्याच्यापेक्षा. ओपनसाठी 85,000 to 90,000 इतकी आहे. OBC, EBC, EWS साठी 45,000 to 55,000 इतके कट ऑफ इतकी फीज आहे आणि SC साठी खूपच कमी आहे. 8 पासून ते 15,000 मध्ये याचा तुमची फीज असू शकते, म्हणजे 8 ते 15,000 मध्ये. आणि ST साठी लागते 8,000 to 15,000 इतकी तुमची फीज असेल. TFW साठी 8,000 to 15,000 मोस्टली डेव्हलपमेंट अँड अदर चार्जेस. फक्त इथं तुम्हाला ट्युशन फी माफ असते, बाकी तुम्हाला चार्जेस भरावे लागते, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट फी येत असते. तर ST ची खूप फी कमी असते. इथे थोडा तुम्हाला रेंज दिलेली आहे, तर 8,000 पेक्षाही या कॉलेजची ST साठी फीज खूप कमी असेल. ही रेंज दिलेली आहे, त्या आसपास तुमची फी असू शकते. त्यानंतर बघा या कॉलेजमध्ये प्लेसमेंट कसं आहे. तर या कॉलेजमध्ये प्लेसमेंट एक नंबर आहे, कारण की टॉपचं कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं. त्यानंतर इथं बघा 86+ कंपनीज व्हिजिटेड, म्हणजे आता लोक बघा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स म्हणजे 2024-25 या वर्षी किती कंपन्या इथे आलेल्या आहेत. तर 86 कंपन्या इथं व्हिजिट करून गेलेल्या आहे. इथे 328 टोटल जॉब ऑफर्स दिलेले आहे. स्टुडंट प्लेस 327 स्टुडंट प्लेस झालेले आहे. प्लेसमेंट रेट हा 80 ते 90% तुमचा प्लेसमेंट रेट आहे अप्रॉक्सिमेट. म्हणजे तुम्ही इथे ऍडमिशन घेतले तर 90% चान्सेस आहे तुम्ही 100% कॉलेजमध्येच प्लेस होणार. तर इथं हायेस्ट LPA 18 लाखचं LPA दिलेलं आहे, म्हणजे 18 लाख पर ॲनम इथे तुम्हाला दिलेलं आहे. ॲव्हरेज पॅकेज जर बघितलं तर 5.93 पर्सेंटाईल इथं ॲव्हरेज पॅकेज आहे. इथं मीडियम पॅकेज 5.60 LPA, तर लोएस्ट पॅकेज इथं 3.5 LPA इतका आहे. तर कोणकोणत्या कंपनी तिथं तुम्हाला कॅम्पसमध्ये येतात, TCS, इन्फोसिस, कॅपजेमिनी, विप्रो, एसेंचर, अशा खूप साऱ्या, टाटा कन्सल्टन्सी, फॉरयू आहे, अशा खूप साऱ्या कंपन्या या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात. त्यानंतर या कॉलेजमध्ये झाला कॉलेजचं प्लेसमेंट झालं, त्यानंतर मेन फंडा येतो कॉलेजमध्ये कॅम्पस कसं आहे कॉलेज. तर कॉलेजचं कॅम्पस एक नंबर आहे. तर बघा इस्टॅब्लिश आपण बघितलं 1960 मध्ये कॉलेज झालेलं आहे. त्यानंतर इथं बघा सेंट्रल लायब्ररी आहे, हॉस्टेल फॅसिलिटी आहे, स्पोर्ट जिम खाना पण आहे आणि इथं अकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान आहे. तर खूप सारे इथं दिसतंय तुम्हाला. इथं बघा कॅम्पस एरिया 40 एकर मध्ये ग्रीन कॅम्पस आहे, म्हणजे खूप सारा हिरवळ या कॅम्पसमध्ये आहे. आणि तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग लागत असेल तर आम्ही तुम्हाला फ्री काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तिथून तुम्हाला CET साठी लागलेला कोणताही डाऊट आम्ही
फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमचा क्लिअर करणार. आणि मॅनेजमेंट कोटामधून कोणा जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आपण त्याच्याशी संपर्क साधून त्याच्या चांगल्या कॉलेजला त्याला ॲडमिशन देऊ. थँक्यू.